हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। ऐकू येते? पंचास्तिकामध्ये कोण कोणाला सांगितलं? तुम्ही सांगितलं. बरं बरं, मग तू हुशार झाली म्हणले. बरं, छान छान छान. तर सिद्धभक्ती बघत. होय, बरोबर आहे. आणि दुसरं काय, आपण बोलण्यापेक्षा ही तत्वचर्चा करायची, त्याच्यामध्ये आपला उपयोग राहतो. जे काय तुम्ही ऐकत असता ते सगळं इतरांना शेअर करत जावा, इतरांनी काय सांगितलं वाचलं ते ऐकत जावा. असं जयश्री मा म्हणते, मी सगळ्यांशी चर्चा करते फोनवर. जे कोणी फोन केलं तर कसं आहे काय हे बोलण्यापेक्षा काय वाचलो, काय चिंतन केलं, काय अनुभव केला हे शेअर करायचं. तर काय वाचलं होतं सिद्धभक्तीमध्ये? आलोचनेमध्ये असं सांगितलंय. होय, छान. त्यांनी सांगतायत की जितूबाईंनी जे काही प्रवचनमध्ये सांगितलं ते मी जितूलाच सांगते परत, असं सांगतायत. काय सांगितलं? भाव पावडचं जिन भावना. बर. काय करता म्हटलं विचारलं सांगायला तुम्ही कोणाचं दर्शन करता? तर म्हटलं पुण्य होतं म्हणून आपला अंगणात येण्यासाठी करतो. किती दिवस अंगणातच बसायचं म्हणजे आपण घर बांधले अंगणातच थांबायचं. आपण घर कशासाठी बांधलेलं असलं, अंगणात बसायसाठी. बर. घर बांधलं एकांनी, त्यांना सांगितलं अंगणातच बसून राहणार काय, घरात जाणार की नाही. मग तसं धर्म का करतोय? शुभ भावासाठी करतोय का शुद्ध भावासाठी? शुद्ध भाव झाला तर धर्म झाला. मग स्वभाव आहे धर्म हा म्हणजे. मग त्या स्वभावाला जाणणं हा धर्म आहे. क्रिया करणं म्हणजे धर्म नाही आहे. मग तुम्ही घर बांधलाय आणि अंगणातच बसून राहिलाय असं सांगितलं म्हणे त्यांनी. बरं, छान. आपण कुठं बसलाय हो? आम्ही तर रस्त्यावरच आहेत सगळे, अजून अंगणात बी जायला तयार नाही कोण. म्हणजे अशुभात रमू नका. आता शुभभाव हे आहे, त्याच्या पुढं जाऊन शुभभाव सुद्धा हे आहेत, हे जाणायची वेळ आहे आता. अजून आपण शुभात पण अडकून बसलोय. चला, काय सांगितलं होतं? सिद्ध किती प्रकारचे म्हणा, पाठ केलं ना? तो सिद्धेणय सिद्धे संजम सिद्धे चरित सिद्धेय नाणमिदं सणमिय सिद्धे शिरसाण मनसामी. काय सांगितलं? तपसिद्ध, नयसिद्ध, संजम सिद्ध, चरित्र सिद्ध, ज्ञान सिद्ध, दर्शन सिद्ध, हे सगळ्या सिद्धांचं वर्णन केलं. आता त्या आलोचना करतायत पुढं. अंचलिका म्हणा, आलोचना म्हणा. काय करायचं? आलोचना करायचं म्हणजे आपण केलेले दिवसभर. मग ते प्रतिक्रमणच झालं की नाही. आज केलं नाही. आता भाजी मळताना, स्वयंपाक करताना, पाणी काढताना जीवाने केली नाही. ते सांगितलं त्या दिवशी आलोचना सांगितले म्हटले आम्ही काकांना सांगितलं तेच. आता आपण नुसती आलोचना करायची नाही म्हटलं. आपण हे करताना काय आम्ही तर करतो म्हटलं स्वयंपाक पाणी करताना. पण तुम्ही आता व्यापार करता त्या माझ्याकडनं खोटं बोललं जातं, कपट्यानं वागवलं जातं. माझं चुकतंय ते तुम्ही आलोचना करतो.
जे काय सगळे केलं म्हणजे बर. कोण बाबू म्हणजे? कोण बाबू म्हणजे कोण? कोणाला? तुमचे पप्पा. बरं बरं, आता तुम्हाला काय बरं, म्हणजे ते सांगतायत की दिवसभरामध्ये जे काय कार्य करतात त्याच्यामध्ये आलोचना करत जावा, आपण केलेल्या दोषांचं आठवून प्रतिक्रमण करायचं, तर त्याचं प्रक्षालन होणार. नाही तर नुसतंच म्हणलं की मिच्छामी दुक्कडम, सगळे सकाळपासून जे दोष झाले त्याच्याबद्दल मिच्छामी दुक्कडम असं म्हटलं तर तुम्हाला ते दोषाला दोषच स्वीकारला नाही. पहिला आपण दोष केला ह्याचं काय भाववासनच नसतं. म्हणून आठवा आणि त्याचं प्रतिक्रमण असं करा की ते दोष नष्ट व्हावेत. ऐकलं मिच्छामी दुक्कडमचं. चांगलं घेतलंय. हां बरोबर. कशा काय अर्थ होतो मिच्छामी दुक्कडमचा? त्या दोषामध्ये ममत्व भाव करतो, हे सगळ्यात मोठा दोष आहे. ते माझे दोष मिथ्या होत हे भाव आहे त्याच्यामध्ये. मिथ्यामे दुष्कृतम म्हणजे काय? फक्त ते दुष्कर्म नष्ट होऊ दे, मला काय त्या पापाचा नाश होऊ दे असं नाही आहे. ते दोष मी केले त्याच्याशी आपला जो ममत्व जोडलेला आहे ते भाव नष्ट होत, त्याला म्हणलं मिथ्या मे दुष्कृतम भवतु. मिच्छामी दुक्कडम म्हणतो ना, म्हणजे ते दोष मी म्हणजे माझे, ते दोष मिथ्या होत म्हणजे नष्ट होत. ठीक आहे. 1 तारखेचा असेल. तर काय झालं? सिद्धभक्तीची आलोचना सांगतायत. काय म्हणतो आपण? संस्कृत सगळं म्हणतो, त्याचा हिंदी भाव सांगते फक्त मी. कशासाठी बघतोय आपण हे? तर ज्या 93 गाथेमध्ये सांगितलं ना की सिद्ध भगवान लोकाच्या अग्रभागी स्थित होतात, त्या स्थितीमध्ये त्यांना आकाशद्रव्य निमित्त नाही आहे, तर अधर्मद्रव्यच निमित्त आहे. त्यामुळे आकाशद्रव्य अधर्मद्रव्याचं कार्य करणारा नाही, हे सिद्ध केलं. मग हे जे सिद्ध आहेत हे सगळे अलौकिक सिद्ध आहेत, लौकिक सिद्ध नाहीत. हे भगवान सिद्ध भक्ति का जो कायत्सर्ग किया है उसकी आलोचना करता हूँ, अथवा हे भगवान सिद्ध भक्ति का कायत्सर्ग करना चाहता हूँ, उसकी आलोचना के लिए सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र से युक्त अष्ट प्रकार के कर्मों से सदा के लिए पूर्णतया मुक्त, अष्ट गुणों से संपन्न. कसे आहेत सिद्ध? ह्याच्यासाठी सगळी ती विशेषणं दाखवायला लागलेत. काय काय आहेत सिद्धांमध्ये? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र आणि सहित आहेत का सिद्ध? आहेतच की. नष्ट झालं नाही आहे ते. हे बाकीचे सगळे कर्म नष्ट झाले, पण सम्यक दर्शन तर क्षायिक आहे, ते कधी नष्ट होणार नाही, स्वभाव आहे तो. तर सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आणि ते सहित आहेत. 8 कर्मांनी सदैवसाठी पूर्णतेने मुक्त झालेले आहेत. असं नाही की काही कर्म गेलेत, काही उपशमी येत आहेत, असं नाही. तर सगळ्या कर्मांचा संपूर्ण रूपाने नाश झालेला आहे. अष्टगुणों से संपन्न है. ज्या काही गुणांवर आवरण होतं ते नष्ट झाल्यामुळं म्हणा, किंवा स्वभाव प्रकट झाल्यामुळे ते सगळे कर्म नष्ट झाले आणि 8 गुणांची प्राप्ती झाली म्हणलं. ऊर्ध्वलोक के मस्तक पर प्रतिष्ठित, तपसिद्ध, नयसिद्ध, संयम सिद्ध, चरित्र सिद्ध, अतीत, अनागत, वर्तमान 3 कालों में सिद्ध. अनागत कसं? अजून होणार आहे असं म्हणा, त्यांना पण घेतलं ज्ञानामध्ये. अतीत, अनागत म्हणजे भविष्यकालीन, आणि वर्तमान या तिन्ही काळांमध्ये होणारे जे सिद्ध आहेत, सर्व सिद्धों को नित्य काल में अर्चता हूँ, पूजता हूँ, नमता हूँ. का? दुःख को, कम्मख हो, बोईला हो, सुगई गमनम, समाही मरणम, जिनगुण संपत्ती हो मज्जम. म्हणजे काय हो? माहिती आहे सगळं. दुःखाचा क्षय हो, कर्माचा क्षय हो, समाधीची प्राप्ती हो, बोधीची प्राप्ती हो, सुगती गमन हो, आणि जिनगुण संपत्तीची मला प्राप्ती हो. अशा रीतीने सिद्ध भक्तीचं आलोचना केली. म्हणजे जे काय आपण दोष केले असतील त्या सगळ्या दोषांचा पण नाश हो, आणि त्या सिद्धांचं आपल्याकडून स्मरण हो, त्यांच्या समान मला माझ्या गुणांची, स्वभावाची प्राप्ती हो, ही भावना. बोला. दीदी, ते तत्सलो जो आपण म्हणतो ना, त्याचा अंजलिकामध्ये प्रत्येकच भक्तीला म्हणतो,
तर ते तस्सलोचेव म्हणजे काय? तस्स आलोचना करतो का आपण आपली? आलोचेउम असा आहे तो शब्द. तस्सालोचेउम हा ते जोडून म्हणलेलं आहे. तस्स हा. म्हणजे त्याच, आलोचेव म्हणजे आलोचना करण्यासाठी मी हे काय सर्ग करतो असं त्याच्यात भाव आहे पुढं. हा. हम्म. अच्छा. अंचमी म्हणजे अर्चना आणि पूजन म्हणजे पूजन. अंचे मी अर्चना, पूजे मी पूजा. अर्चना आणि पूजनामध्ये काय फरक करायचा? अर्चना म्हणजे शाब्दिक म्हणायचं का? पूजेने क्रिया घ्यायची असं मी विचारते. आता त्यात सगळे तर एका अर्थवाची आहेत तसे, तर पण काय थोडंफार फरक केला असेल तर बघावं लागेल. काय हो, अर्चना आणि पूजा म्हणजे काय फरक आहे विजू काकी? अंचे मी पूजे मी मध्ये काय फरक आहे असं विचारतात. कोणाला माहित असेल तर सांगा. बघू. म्हणजे वंदाने आणि नमस्काने दोन्ही शब्द वापरले ना, त्याप्रमाणे सांगितलं वंदानेचा काय अर्थ होतो, नमस्कानेचा काय अर्थ. काय होतंय? लक्षात पण सगळ्या शब्दांचा अर्थ थोडं थोडं फरक केला असणार आहे. अंचे मी, पूजे मी, नमन सामी. बरं, मी विचारते आज आणि सांगते उद्या. थोडेफार फरक आहेत, वेगळे शब्द, त्याचा अर्थ काय काय असेल किंवा एका अर्थवाचे फरक नसता तर वेगळे शब्द दिले नसते. फरक असेल नसेल तरी आपण काय म्हणायचं, ते जसं जयसेनाचार्यजींनी समान शब्दांना घेऊन खुलासा करण्याचा प्रयत्न करतात, तसं पुन्हा पुन्हा नमस्कार करण्यासाठी, आपली भक्ती प्रगट करण्यासाठी असं 2-3 शब्दांच्या द्वारे नमस्कार केला असेल. भाव एवढाच आहे की मी तुम्हाला नमन करतोय, तुमचा स्वीकार करतोय, तुमचा आदर्श समोर ठेवतोय असं. आपली भक्तीच प्रगट करायची आहे थोडक्यात त्याच्यातून. चला, 93 गाथा अशा प्रकारे झाली. आकाशद्रव्याला गती स्थिती हेतुता नाही, स्थिती हेतुता नाही ह्याची सिद्धी केली होती. आता 94 गाथा सांगतायत. हॅलो, कोण बोलतंय का माझी? आकाशाच्या ठाई गती स्थिती हेतुता नाही हे सिद्ध केलं. आता ह्याच्या पुढे त्याची युक्ती देतात. हे वाचलं होतं आपण, परत एकदा वाचू. म्हणजे ते जे 2 दोष सांगितले होते ना, त्याची गाथा आहे ही. जदी हवदी गमन हेदू आगासम ठाण कारणम ते सिम पस जदी अलोग हाणी लोगसयंत परिबुद्धी. जर जदी आगासम गदी हेदू ठाण कारणम हवदी, काय जर आकाश गती हेतू आणि स्थानाला कारण होईल, तर तेसिम म्हणजे त्याची, तेसिम म्हणजे त्या जीव पुद्गलांच्या गमन आणि स्थितीमध्ये कारण होईल. तर अलोगहाणी पसजदी आणि लोगस अंत परिवुड्ढी, काय 2 दोष सांगितले होते. आलोकाची हानी होईल जाईल, म्हणजे तुमचा आत्ता लोकाकाश एवढा आहे ना काय तर तो लोकाकाश पसरत जाऊन त्याची अंत परिवुड्ढी म्हणजे काय म्हणायचं, अंत राहणार नाही, पसरत जाईल लोकाकाश. आणि मग अलोकाकाश राहणार का हो जर लोकाकाश पसरत गेला तर? त्यामुळे अलोकाकाशाचा नाश होईल. म्हणून सांगतायत की जर आकाशच गमन आणि स्थिती करेल तर तो लोक आलोक असा विभाग नष्ट होईल. आलोकामध्ये सुद्धा आलोक सुद्धा राहणार नाही, एकतर लोकच आहे त्याचा अंत आहे तो वाढत जाईल आणि सगळ्याला लोकच म्हणावं लागेल, आलोक असं काही राहणार नाही. तर हे सांगितलं होतं. जर आकाशद्रव्य त्या जीव पुद्गलांना गमन हेतू व स्थिती हेतू आहे तर अलोकाचा विनाश व लोकाच्या अंतसीमेची वाढ मानण्याचा प्रसंग येईल. काय 2 सांगा आपत्ती? लोकाकाश माहित आहे, असं तो चिन्ह असतो लोकाकाश, त्याच्या बाहेर काय असतं? अलोकाकाश. मग लोकाकाश म्हणजे जिथं आपल्या त्याच्या बाहेर सगळं अलोकाकाश, तेवढंच जे चिन्ह आहे ना आपलं त्याला म्हणायचं लोकाकाश, ज्याच्यामध्ये 6 द्रव्य आहेत. आणि अलोकाकाशामध्ये एकही द्रव्य नाही, फक्त आकाशद्रव्य आहे. मग त्यांना म्हणायचे जर जीव आणि पुद्गल आलोकामध्ये जातील तर असं काही भेदच राहणार नाही, लोक आणि आलोक.
म्हणून 2 आपत्ती काय दिल्या हो? आलोकाची वाढत जाईल आणि आलोकाकाशाचा नाश होईल. आलोकाची हानी आणि लोकाची परिवृद्धी होईल असं सांगितलं. आकाशस्य गतिस्थिती हेतुत्व अभावे हेतु उपन्यासः अयम. आकाशाच्या गतिस्थिती हेतुत्वाच्या अभावामध्ये हा हेतू सांगण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे आता युक्ती सांगतायत. आकाशाला गमन स्थिती हेतुता नाही, यामध्ये युक्ती देतात. न आकाशम गतिस्थिती हेतुः लोक अलोक सीम व्यवस्थायाः तथा उपपत्तेः. आता ह्याला अनुमान वाक्यासारखं लिहा. कोणी पेन आणि वही घेऊन बसला असला समोर तर काय सांगितलं? आकाश गतिस्थिती हेतू रूप नाही, आकाशाला गतिस्थिती हेतू नाही. आणि हे काय दिलं हेतू त्याचा? लोक अलोक सीम व्यवस्थायाः तथा उपपत्तेः. लोक अलोकाच्या सीमेची व्यवस्था तशा प्रकारे घटित होत असल्यामुळे आकाशद्रव्यामध्ये गतिस्थिती हेतुता नाही, कारण याच प्रकारे लोक अलोकाची सीमा निश्चित होते. तथा उपपत्ते हे तशी घटित होत असल्यामुळे लोक अलोकाची सीमा जी आहे ती आकाशाला गतिस्थिती हेतुता नाही, त्यामुळे तो बाहेर जाऊ शकत नाही. कोण? जीव पुद्गल द्रव्य. त्यामुळे तशी त्याची सीमा निश्चित केलेली आहे, म्हणून त्या आकाशाला गतिस्थिती हेतुता नाही. असं एक हा हेतू दिला. दुसरा हेतू देत आहेत. यदि गतिस्थित्योः आकाशम एव निमित्तम इष्येत तदा तस्य सर्वत्र सद्भावात् जीवपुद्गलानां गतिस्थित्योः निस्सीमत्वात् प्रतिक्षणम अलोकः हीयते पूर्वं व्यवस्थाप्यमानः च अन्तः लोकस्य उत्तरोत्तर परिवृद्ध्या विघटते. दोन्ही ह्याच्यामध्ये सांगितलं या वाक्यामध्ये. त्यात पण त्यांनी अनुमान हेतू करून सांगितलंय, अनुमान वाक्य करून. जर आकाशाला गतिस्थिती हेतुता आहे असं, त्याचं निमित्त आहे असं जर इष्ट केलं, मानलं, जर गमन स्थितीमध्ये आकाशच निमित्त मानलं, तर तेव्हा त्या आकाशाचं सर्वत्र सद्भाव असल्यामुळे, कुठं सर्वत्र? आकाशाचा सर्वत्र सद्भाव असल्यामुळे म्हणजे कुठं? लोक आणि आलोकामध्ये सर्वत्र सद्भाव असल्यामुळे कुठं गेलं? सर्वत्र सद्भाव असल्यामुळे जीव पुद्गलांच्या गतिस्थितीमध्ये निस्सीमत्वात, सीमा राहिलेली नसल्यामुळे, सीमेचा अंत झाल्यामुळे प्रतिक्षणम अलोकः हीयते. समजा तुम्ही या समयापासून असं मानलात की आकाश द्रव्यच गती आणि स्थितीला कारण आहे, तर काय होत जाईल? या समयापासून त्या आलोकाची हानी होत जाईल, कारण तुमचं जीव पुद्गल सगळे पसरत जाणार आहेत लोकाकाशाच्या बाहेर. त्यामुळं तिथं ते आलोकाची हानी होईल, आलोकाकाश राहणार नाही. जर गमन स्थितीमध्ये आकाशच निमित्त मानले, तर तेव्हा आकाश सर्व असीम अनंत असल्यामुळे जीव पुद्गलांच्या गतिस्थितीला मर्यादा राहणार नाही. त्यामुळे प्रतिक्षण आलोकाची हानी होईल, म्हणजे मर्यादा घटत जाईल. का? कारण आलोकाकाश तर अनंत प्रदेशी असीम आहे, आणि जेव्हा जीव पुद्गल त्याच्यामध्ये गमन करू लागतील, 6 द्रव्य तिथं आढळतील, तर तिथं आलोक असं काही राहणारच नाही. अनंत होईल म्हणाले. मला वाटलं आनंदच होईल. म्हटलं त्याच्यात आपल्याला आनंद आहे का हो? म्हणजे लोक काय म्हणायचं, जाऊन लोक तिथं पण जागा घेतील की हो. पण पृथ्वी काही जीव आहेत की ते पण जाणार तुमच्या बरोबर. तुम्ही जाणार तर तुमच्या मागात थोडी ते सोडणार आहेत तुम्हाला. सगळीकडे पृथ्वी काही आहेतच. तर आता लोक काय करायत म्हणून चंद्रावर जाता येत आहे, मंगळावर जाता येत आहे म्हणलं की प्लॉट बुकिंग करायचं का म्हणून चाललंय म्हणे. कुठं जाणार हो? आहे त्याची कुठं कितीपर्यंत परिग्रह सीमा बघा की. काय म्हणायचं, आशा किंवा लोभ एक आपला असा. लोकांची इच्छा
परिमाण केलं नाही त्यात हां तर ती लोकांची कसं आसरव चालू राहतात. राहते. आपण परिमाण का करायचं, परिग्रह परिमाण ह्याच्यासाठीच. जे काय आपलं नाही आहे त्याचं आसरव सतत चालू असतो आणि जिथं आसरव आहे तिथं बंद आहे. म्हणून सांगतायत आपल्याला जर संसार नष्ट करायचा आहे, कर्मांचं ओझं कमी करायचं आहे, तर परिग्रह परिमाण हे व्रत सगळ्यात मोठं आहे आपल्यासाठी. म्हणून जेवढं आपल्याकडं आहे ना त्यापेक्षा थोडं जास्त ठेवून बाकी सगळ्याचा त्याग करा. असं काहीच मला असं विचार आला की एकांनी प्रश्न विचारलाय. हो, प्रश्न म्हणजे त्यांनी काहीतरी लेख लिहिलाय जिनधर्मावर. ह्याच्यात होते ना ते, परवा होते जॉईन केलेले आपले, अमेरिकेमध्ये कुठंतरी आहेत, नावाला आठवत नाही गावाचं. तर तिथं ते राहत आहेत आणि तिथं काहीतरी कॉम्पिटिशन होती म्हटल्यावर त्यांच्या मुलीनी इंग्लिशमध्ये ते जिनधर्मावर लेख लिहिला आहे काहीतरी सब्जेक्ट घेऊन. तर तिथं त्या लेखाला त्यांना फार सगळ्यांना ॲप्रिशिएट झालं आहे, तिचं फर्स्ट रँक आला आहे. मग त्यांनी मला पाठवला आहे तो लेख. म्हणले तुम्ही वाचा आणि याचं ट्रान्सलेशन करून द्या किंवा याच्यात काय सुधारणा सांगा. म्हटलं मला काही एवढं इतकं मोठे एक 10 पानं असतील असं काहीतरी त्यांनी तो लेख लिहिला आहे. हो, वाचायला पाहिजे. म्हणजे त्यांनी एवढं श्रम केलं आहे तर आपण त्यांना प्रोत्साहन करायला पाहिजे. हां तर म्हणजे कशासाठी सांगत होते. हां, तर मला विचारायला की तिथं राहून त्यांनी धर्माची आपल्या जोपासना ठेवली आहे, करतायत. हां, ते असतंच ते. हो, ज्याला दुर्मिळ असते त्याला महत्त्व असते आणि ज्याला सहज मिळतंय ना त्याला ते काय त्याची व्हॅल्यू नसती. प्राप्त असते त्याची व्हॅल्यू नसती कोणाला. जे अप्राप्त आहे त्याच्या मागं पळत राहतो जीव. तर मला असं विचार आलं की तिथं ते त्या ठिकाणी राहून असं करतायत, म्हणजे धर्माची आराधना करतायत, तेवढं बळ लावतायत. मग अनेक जण असं विचार करतात की आपल्याला फॉरेनला जायचं आहे, फिरायचं आहे किंवा तिथलं काय सगळे भोग भोगायचे आहेत असं वगैरे, हे ना ते. तर असं विचार करतात पण त्यांना भोगाचे भाव नाहीत, उलट धर्माचे भाव आहेत आणि ते करतायत. पण मी आजीवन मर्यादा केली आहे. हो, भारताच्या बाहेर जायचं नाही. म्हटलं आपल्याला तसले भाव पण नाही आहेत की आपल्याला धर्म तिथं जाऊन करायचं. जे इथं मिळतंय ते काही कमी आहे का आपल्याला. कोणाकोणाला जायचं फॉरेनला, काय जायचं आहे का सहेली ना जायचं काय असं आपल्याला घेऊन जाते ट्रिप, तर फॉरेनला जायचं काय नको ना. बरोबर. असं ते काय म्हणायचं आपल्याला, आपण हां बरोबर. नाही, आपल्याला इथं घडतंय ना मग तिथं जाऊन काय करायचंय. ठीक आहे, यात्रा करायला जातात ती गोष्ट का, इथं जो धर्म करतो त्याच्यात वृद्धी व्हावी म्हणून यात्रा करतो आपण. पण तिथं जाऊन यात्रा किती करणार, खरं खरं सांगा. हां, फ्रीमध्ये तिकीट मिळालं तुम्हाला जावा अमेरिकेला म्हणून. ते मध्ये आलं होतं ना काहीतरी पंचकल्याणिक होतं आणि सगळ्यांना नेणार होते. आपलं सगळे उठून उभारले की, पण ते किती तिथे यात्रा केली किती जत्रा केली माहीत नाही. सगळे तिथले ते झालं की पंचकल्याणिक पहिला सगळे फिरायला बाहेर आणि तीच ओढ सगळ्याला. कधी संपताय आणि कधी फिरायला जातोय. वितरागता किती होणार हो. जेव्हा धर्म करतो तेव्हा धर्मच करावा, अन्य कुठल्या गोष्टी नाही. हां बरोबर. चला, तर म्हणजे कशासाठी सांगायची होती, त्या अंताची परिवृद्धी होती ना, ह्याच्यासाठी मला विचार आला. आपण जर मर्यादा नाही केली तर असं आपली अंत परिवृद्धी, हां, जिथं जाणार नाही हे नियम केला तर तिथं कधीच त्याच्याबद्दलची इच्छा होत नाही, त्या भोगाचे भाव होत नाहीत. काय बघावं, कसं केलंय, ते सगळे गेलेत, आपण पण जावं वाटतं का. मग तिथं जायचे भाव करत नाहीये तर आपण करायची मर्यादा. आपल्याला आजीवन तशा ठिकाणी जायचं नाही. तर हां, हे अंतपरिवृद्धीसाठी सांगत होते की आज नाही जात आहे तुम्ही आणि आज म्हणताय की नाही जायचं आम्हाला, पण काय होतंय, नाही थोडंसं जाऊ, कुठं फक्त अमेरिकेपर्यंत जाऊ, त्याच्या पुढं नाही. मग हळूहळू काय होतंय, अशी अंतपरिवृद्धी वाढत जातो. म्हणजे आपली सीमा कुठं, गेलो नाही गेलो तरी बंद चालू राहतोय, चालूच आहे. म्हणून म्हणतायत काय, मर्यादा करा तर त्याच्या निमित्तात होणारं पाप थांबलं आपल्यासाठी. आलोकाकाशात जागा घ्यायची आहे हे भाव केला तर पाप चालूच आहे. त्यामुळे आता लोक भाव करतायत काय, चंद्रावर जागा आहे, मंगळावर जागा आहे, मग तिथं प्लॉट घ्यायचे आहेत. हां, म्हणजे परिग्रह चालू आहे की नाही, असा आश्रव परिग्रहाचा किती मोठं पाप आहे ते, तर ते जाणीव होत नाही आपल्याला.
बरं, काय सांगायला लागले? जर गमन आणि स्थितीमध्ये काय सांगताय काय? आज आम्हाला सांगितलं उपवास केला तरी आपण त्यावेळेस सगळं परिमाण करतो ना, म्हणून पाळतो, जास्तीत जास्त आपण आपल्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे पापाचा आपोआपच तिथे हे होतो, विरोध होतो. बरोबर. कसं होतं ते सगळं सांगत होतं ना, भोगाचा ते कशाचं आपण करतो परिमाण. बरं, जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा जास्तीत जास्त साधना करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून की बोलण्याच्या द्वारे पण पाप घडतं. काहीतरी चालणं फिरणं, काय करायचं उपवास केलेल्या दिवशी? उपवास केलेल्या दिवशी भरपूर काम करायचं असतं. हां, कारण स्वयंपाक नसते म्हणल्यावर कुठलं तर झाडलोट काढा, स्वच्छता काढा, म्हणजे जास्त उलट हिंसा करायला जातो. म्हणून सांगताय हां, त्याच्यासाठी उपवास करा. त्या दिवशी सगळ्या कामांना उलट सुट्टी द्या आणि धर्म भरपूर घडवा, जेणेकरून 5 पाप आपल्याकडून होणार नाही. उपवासाचं महत्त्व सांगितलंय. आपण नुसतं उपवास करायचे त्याची उपवास करायचे त्याची उपवास करायचे. हां, ते काल सांगितलं सगळं. चारित्र सिद्ध आहेत ते मुनी, त्यांना किती त्या उपवासाबद्दल विकल्प आहे. तो इतके उपवास केले करायचे, त्याची एवढी लिस्ट आहे, इतका महान आहे. वैराग्याने रक्षेसाठीच करतात ना उपवास. बरोबर. जे उपवास करतो ते वैराग्याची वृद्धी आणि कशाची रक्षा? जीवरक्षा. जीवरक्षेचे भाव याच्यासाठी म्हणून उपवास केला जातो असं माताजींनी सांगितलं म्हणते. आज सगळं ऐका आजचं काय उपवास मध्येच मिनिंग येते की त्याचं उप आणि वास. सगळ्यांना माहित आहे, माहित नाही आहे का? पण कोण करतंय तसं? आम्ही सगळे उपवास करतो पण उपाशीच असतो. जो आत्म्यापाशी जातो तो उपवास वेगळा, बाकी सगळे तर सगळे उपाशी पोटाने. चला, जेवलं तरी उपाशी आहे म्हण. बरोबर. गतिस्थितीचं कारण चाललंय काय? आमचा विषय चाललाय आकाशद्रव्य असतं त्याचं काय हेतू आहे, काय लक्षण आहे आकाशद्रव्याचं? तर ते सगळ्यांना जागा देतं. सगळ्या जीव, पुद्गल, धर्म, आकाश आणि काल या 5 द्रव्यांना जे जागा देतं ते आकाशद्रव्य असतं. मग आपल्याला आकाश द्यायचं त्याचं सामर्थ्य आहे, तर आपण आलोक आकाशात का नाही जात? आकाशद्रव्यच जागा देणार आहे, तर आलोक आकाशात पण देऊ दे जागा आपल्याला. मग ते म्हणते की देतो या म्हणून. हां, धर्मद्रव्य नाही ना आलोक आकाशात. हां, तर आकाशद्रव्याची चूक नाही आहे. ते विचार सगळीकडं समताय त्याची. म्हणजे इथं राहिला तरी तुम्हाला जागा देतोय, तिथं राहिला तरी देतोय या, पण तुम्हीच जात नाही तर ते काय करणार? मग तुम्ही का जात नाही? तर धर्मद्रव्य नाही. धर्मद्रव्याच्या निमित्तात आपण गमन करतो, अधर्मद्रव्याच्या निमित्तात थांबतो. मग असं त्या आपली योग्यता नाही तिथं जाणे. हां, बरोबर. आपली शक्ती तशी नाही, त्यामुळे आपण तिथं गमन करू शकत नाही. नाही, अलोकाकाश. लोकाकाशाचा नकाशा माहिती आहे? तर त्याच्या बाहेर जे आहे ना ते सगळं अलोकाकाश आहे, असीम अलोकाकाश आहे, ज्याला मर्यादा नाही आहे जरा सुद्धा. म्हणजे अनंत तिथं नाही आहे. जे काय आहे ते त्या लोकाकाशामध्येच आहे. साही द्रव्य लोकाकाशामध्ये आहेत आणि लोकाकाशाच्या बाहेर फक्त आकाशद्रव्य आहे, शुद्ध आकाशद्रव्य. तिथं कुठलं कोणाचं इंटरफिरन्स नाही आहे. ते एकटं मस्त मजेत राहते. कोण? आकाशद्रव्य. तुम्ही कुठं मजेत राहता हो? आपल्या घरात मजा असते का बाहेरच्या घरात? म्हणजे जो आपल्यामध्ये राहतो स्वभावामध्ये तो मजेत असतो, जो बाहेर लुडबुड करायला जातो तो दुःखी होतो. म्हणून आकाशद्रव्य सांगताय माझ्यासारखं निर्लेप राहावा, स्वतःमध्ये राहावा, तर कुठेही राहिला तरी पण तुम्हाला कोण बाधा करणार नाही, कोणी तुम्हाला नष्ट करणार नाही. कोणी स्वतःमध्ये राहावा तर सगळीकडे आनंद भोगणार. मग ते ऊर्ध्व लोक असू दे, मध्य लोक असू दे, नाही तर अधो लोक असू दे. कुठला लोक बाधक आहे हो? कुठलाही लोक आणि कुठलीही लोक बाधक नसतात बाहेर. जर गमन स्थितीमध्ये आकाशच निमित्त असेल तर तेव्हा आकाश सर्व असीम अनंत असल्यामुळे जीव पुद्गलांच्या गतिस्थितीला मर्यादा राहणार नाही. असं मला ह्याच्यावर विचार आला होता की आपली इच्छा अनंत असल्यामुळे तुमच्या कर्मबंधाला, आश्रवाला मर्यादा राहणार नाही. म्हणून मर्यादा करा लोकाच्या सीमेप्रमाणे.
जाऊ दे, एवढी तर केली आहे का हो, लोकाकाशाच्या बाहेर जाणार नाही. जाऊ दे, तुम्ही मध्य लोकाच्या बाहेर आता या जन्मात जाणार नाही. जात आहे काय? त्याच्या पण पुढे जाऊन अनेक आपण हातात गेलो तर आर्यखंडाच्या बाहेर, आर्यखंडाच्या बाहेर, आर्यखंडाच्या बाहेर, भारत देशाच्या बाहेर म्हटलं असतं तर मला आनंद झाला असता. आता परत पुढच्या भावात काय. आता आपले काय म्हणायचं, ज्याला साधना करायची आहे ना त्यांनी स्वतःला असं संयमित करा, मर्यादित करा. जेवढं जास्त फिरण्याचे घुमण्याचे भाव आहेत तेवढं पाप आहे आपल्याकडून. चला, तर म्हटलं की इच्छा अनंत असले तर तुमच्या त्या आश्रवबंधाला मर्यादा राहणार नाही. तसं आकाश अनंत आहे तर जीव पुद्गलाच्या गतिस्थितीला पण मर्यादा राहणार नाही. जर तिथं पण गमन करेल जीव पुद्गल तर आकाशाने लोकाकाश आणि अलोकाकाशाचा भेदच राहणार नाही. त्यामुळे पूर्वम व्यवस्थाप्यमानः, पूर्वी ज्या लोकाचं आपण व्यवस्थापन केलंय एवढा लोकाकाश असतो असं सांगितलंय, तर उत्तरोत्तर त्याची परिवृद्धी होत जाणार. तो लोक आहे तो एवढासा होता, तो पसरत जाऊन आता अलोका समान अनंत प्रदेशी होईल. का? कारण त्याची सीमा राहणार नाही जर जीव पुद्गल सुद्धा बाहेर गमन करतील तर आकाशामध्ये. त्यामुळे ते पण लोक होऊन जाईल. त्यामुळे प्रतिक्षण अलोकाची हानी होईल. पूर्व व्यवस्थित केलेली लोकाची अंतसीमा त्यात उत्तरोत्तर वाढ झाल्याने तुटेल. अर्थात पूर्वनिश्चित लोकमर्यादा पुढे वाढल्याने लोकाचा अंतच राहणार नाही. असं काय ते तुम्ही सिम्बॉल केलेलं आहे ते तसा काही लोक राहणार नाही. ततः न तत्र तद हेतु इति, म्हणून तेथे म्हणजे आकाशामध्ये तत् हेतु न, गमन हेतुता आणि स्थिती हेतुता नाही. समजलं बास म्हणा आता आचार्यांना. अजून आचार्य नाही थांबत आहेत, अजून एक गाथा आहे बरं का त्याची. आकाशाला गतिस्थिती हेतुता नाही हे सांगण्यासाठी अजून एक गाथा आहे. तुम्ही थकणार पण आचार्य थकणार नाही आहेत. तर अशा रीतीने प्रत्येक द्रव्य आपलं कार्य करतं हे घटवायचं आहे. कोणी द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं कार्य करायला जात नाही आणि करू शकत नाही. तसं आपलं पण कार्य काय आहे? जाणणे आहे. त्याला सोडून आपण दुसरं कार्य करू शकत नाही. फक्त करतो काय? अध्यवसान भाव, जे की बंधाला कारण आहेत. काल आपण माताजींचा लेख वाचत होतो. वीरसागर महाराजांच्या स्मृतीनिमित्त माताजींनी काय काय लिहिलेलं ते वाचते. म्हणजे आता ते मी पण वाचलं नाही आहे काय आहे. माताजींचे चिंतन आहे कशाबद्दल आहे ते सगळं बघू आपण. काल वाचलं होतं काय? अतिंद्रिय आनंद आणि वैषयिक आनंद असे दोन भेद केले होते. म्हणजे इंद्रियजनित ज्ञान, इंद्रियजनित आनंद सुख, तसंच अतिंद्रिय ज्ञान आणि अतिंद्रिय सुख असे भेद केले होते. तर जर परीक्षा केली नाही तर आनंदाभास म्हणजेच असत्य आनंद, असत्य ध्यान ह्याच्यामध्येच तुम्ही मग्न होऊन राहताल और जीवन की बर्बादी मात्र हात आएगी. म्हणजे वर सांगितलं होतं अतिंद्रिय आनंद से जीने का निर्णय करने पर भी शुद्धात्मानुभव का विषय सच है या झूठ है इसकी परीक्षा करनी चाहिए. सगळं शिकलाय की तुम्ही आगम ज्ञान, पण पुढे जाऊन प्रामाण्य करायचं आहे तर आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये परीक्षा करावी लागते. यदि परीक्षा न की जाए तो आनंदाभास यानी असत्य आनंद में और असत्य ध्यान में उलझना होगा और जीवन की बर्बादी मात्र हाथ आएगी. लौकिक व्यवहार में भी हम देखते हैं कि जब सत्य असत्य की परीक्षा नहीं करते तो घाटे से नहीं बचते. चंद्रमती माताजींचा लेख आहे बरं का. मी सुशीलमती माताजी म्हणले का? नाही ना. हां. तर व्यवहारामध्ये पण जर सत्य असत्याचा तुम्ही निर्णय केला नाही, सोनं खरेदी करायला गेला आणि घेऊन आलात न परीक्षा करता, तर काय हाताला लागेल? मग तसं व्यवहारात तर सगळ्या गोष्टींची परीक्षा करतो. मग इथं तर आपल्याला अलौकिक सुख मिळणार आहे, तर तिथं परीक्षा करा हे सांगतायत. अगर परीक्षा के बगैर भी कभी अनायास ही सत्य का पक्ष लिया गया हो, वाचलं होतं हे, तर सुनिश्चित साध्य साधन के अविनाभाव का यथार्थ सच्चा ज्ञान न होने से हमेशा के लिए घाटे से नहीं बच पाते. म्हणजे आज तुम्हाला
सत्याचा पक्ष मिळालाय आणि तुम्ही परीक्षा न करता स्वीकारलाय तर त्याचं काय म्हणायचं, त्याचं लाईफ जास्त असेल असं नाही. कधी दुसरा मत मिळालं, त्यांचं पटलं तर त्यानुसार तुम्ही पुन्हा च्युत करणार या मतापासून. दूसरी बार तो गलती हो सकती है, अतः जब अनायास सत्य का पक्ष भी लेना हुआ हो तो सुनिश्चित गम्य गमक भाव का ज्ञान न होने से शांति सुख का तो लाभ नियम से नहीं होता और इसी वजह से मात्र अपने अज्ञान से दुनिया में अशांति का साम्राज्य फैला है. तुम्हाला सुनिश्चित गम्य गमक भाव का ज्ञान न होने से म्हणजे जाणण्यायोग्य काय आहे आणि जाणणारा कोण आहे. गमक म्हणजे जाणणारा, गम्य म्हणजे जाणण्यायोग्य काय आहे ह्याचा निर्णय नसल्यामुळं शांती प्राप्त होत नाही. ज्ञान होत नाही, निर्णय होत नाही ज्ञानामध्ये. कोणाला जाणायला पाहिजे, कुठला ज्ञेय आपल्याला सुख देणारा आहे ह्याचा निर्णय करायला पाहिजे. इसी वजह से मात्र अपने अज्ञान से दुनिया में अशांति का साम्राज्य फैला है. कोण अशांत करते हो तुम्हाला, कोण अशांत करते, मुलगी, मुलगा, नवरा, पोरं, नातू, अशांत. अशांत कोण करत, आपलेच विकल्प अशांत करते. जिथं बाहेर दृष्टी गेली तिथं शांती आहे. अतः सम्यक शांति सुख का तो एकमात्र यही उपाय है कि सुनिश्चित कार्य कारण भाव का ज्ञान करना आवश्यक है. इस सुनिश्चित कार्य कारण भाव का बोध न्याय दीपिका कराने में पूरी तौर से समर्थ है. म्हणजे न्याय दीपिकेचा ज्यांनी अभ्यास केला त्याला कार्यकारण भावाचा विनाभाव समजतो. कार्य काय आहे आणि त्याचं कारण काय आहे. कार्य आहे माझी शांती, माझं सुख, आणि कारण काय हो, परद्रव्य. धनाने सुख आहे का नाही, हो म्हणा. मी शुद्धात्मा. म्हणजे ज्ञानामध्ये निर्णय करणं, आपलं प्रामाण्य ठरवणं, याच्या निमित्तात तुम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती होणार आहे. ते कार्य आहे. आणि कारण काय आहे तर प्रत्यक्ष आपला ज्ञान पर्यायाने काय म्हणायचं, त्याला सन्मुख करून जाणणं हेच कारण आहे. प्रत्यक्ष ज्ञान हे कारण आहे. जिससे सम्यक आनंद भोग हर एक जीव अवश्य लूट सकता है, इसमें कोई शंका की गुंजाइश ही नहीं रहती. इस न्याय दीपिका के इस कार्य कारण भाव की कुंजी से लौकिक तथा आध्यात्मिक जीवन शांति सुख से आपूर्ण हो ही जाता है. इस विधान की सत्यता का निर्णय प्रत्यक्ष अपने बल से ही करना योग्य है. किसी से कहने से क्या मतलब. सम्यक आनंद प्राप्त करायचं आहे तर आपल्याला आपल्या ज्ञानात निर्णय करायचा आहे. त्याच्यासाठी न्यायदीपिकेचा आधार घ्या हे सांगतायत माताजी. आणि ते कसं घ्यायचं, त्याच्यामध्ये विषय साधन फळ काय आहे हे चांगलं खुलासा केलं ते उद्या बघू. ओम. जाणा स्वतःच्या आनंद स्वभावाला जाणा, निष्परिग्रह स्वभावाला जाणा. हा शुद्ध आत्मा शांत आहे, शुद्ध आहे. मला बाह्य परिग्रहाची आवश्यकता नाहीच. अनंत सुख स्वरूपोहम, अनंत ज्ञान स्वरूपोहम, जीवोहम. ओम. विसर्ज. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसां.